नमस्कार मंडळी. आज मी पालकाची आणि चण्याची भाजी करणार आहे. आणि पालक घेतलेला आहे मी मिक्सीमध्ये धरायचा आहे. त्याच्यामध्ये लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घालून मिक्सी धरलेली आहे. आणि कढईमध्ये 2 चमच तेल टाकलेलं आहे आणि राई जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि एक कांदा टाकलेला आहे कांदा. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आणि एक टमाटर, बारीक चिरलेला टमाटर टाकायचा. छान परतून घ्यायचं टमाटर पण. आणि लसूण जिरं पेस्ट, लसूण जिरं अद्रक हे पेस्ट बनवली मी आणि तेलामध्ये छान भाजून घ्यायची. आणि ही पालक पेस्ट आहे बघा, टाकायची तेलामध्ये, फोडणीमध्ये टाकायची. किती छान कलर आलेला आहे. त्याच्यानंतर हळद, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हे आपल्या म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं टाकायचं, जास्त कमी जास्त करू शकता. आणि मीठ टाकलेलं आहे. छान असं पालक आहे ना बघा, छान परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं, कारण की कच्चा होता ना पालक. छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं. किती सुंदर कलर आलेला आहे. आणि मी थोडा गरम मसाला टाकत आहे. छान शिजलेला आहे पालक बघा. सुंदर कलर आलेला आहे कलर. आणि हे चणे आहे ना, ओले चणे आहे, मी शिजवून घेतलेले आहे अगोदरच. ते व्हिडिओमध्ये आले नाही. आणि छान वाफ येऊ द्यायची 2 ते 3 मिनिटपर्यंत. आणि पालक चणा कॉम्बिनेशन खूप छान आहे. पालक तर आपल्यासाठी खूपच छान असतो आहारमध्ये. आणि गरम मसाला टाकलेला आहे मी. छान शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे. आणि भाजी झालेली आहे आपली. प्लेटमध्ये सर्व करायचं. बघा किती सुंदर झालेली आहे भाजी. कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे, अगदी मनापासून. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.